टन 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 ये देखो टन 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 टन. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? व्यवस्थित ना? आजची राईड आहे आरेवारी बीचची. आज इथून पुण्यावरून आरेवारी बीच 290 समथिंग किलोमीटर आपण जाणार आहेत. आणि आज मी एकटा नाही आहे, आज आपण मित्रांसोबत जाणार आहेत. अचानक भयानक लय मोठी थंडी आली बाई. 7-8च्या जवळ पोहोचलोत आम्ही आणि अचानक आतापर्यंत थंडी नव्हती, वातावरण गरम होतं, पण अचानक एवढी थंडी वाढली ना, खतरनाक थंडी वाढली. मेरा बाबा क्या करे अब. तुरंत अभी चाय का ब्रेक लेते हैं यार. अभी चाय चाहिए मेरे को चाय चाहिए भाई, मेरे को चाय चाहिए. साताऱ्याचे सनराईज बघण्यासाठी एक कॅफेमध्ये थांबलो. साऊथ अरोमा नाव आहे. मग प्रणव कसं वाटतंय तुला? वेगळं वाटतं. थंडी कसं वाटतं? सांगायसारखंच नाही डायरेक्ट. जेवण खावणं झाले आत्ताच. आणि जेवता आहे ना, त्या काकू म्हणलं तिथं 4:30-4:45 दरम्यान ना रत्नागिरीच्या तिथं N2 काहीतरी करके फिश मार्केट लागतं. आणि लय मोठं फिश मार्केट आहे. मी आजपर्यंत फिश मार्केट कधी बघितलंच नाही ना, तर त्याच्यामुळं तो एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आपण कोकणात आलो तर फिश मार्केट बघायला पाहिजे असं मला वाटतं. चाललो आहे आता फिश मार्केट बघायला. तुम्हाला पण दाखवतो कसं आहे काय. वेलकम टू मच्छी मार्केट. कैसा दिख रहा? एकदम मुंबई वाली लँग्वेज आ रही मेरे को. आपण आलो आता बंदरवरती. आपण बघतोय बंदर, ताजे फिश मध्ये काढले जातात की डायरेक्ट याच्यातून. चालली परत बोट. यांचा माल झालाय आणि चालली आता परत मासे पकडण्यासाठी. आता हे परत पुढच्या सॅटर्डे संडेला येणार डायरेक्ट. पूर्ण काय लाईफ असं नाही. समुद्रात जायचं, मच्छी पकडून आणायची, सॅटर्डे संडे इथं राहायचं, सॅटर्डे संडेला मच्छी विकायची आणि परत मंडेला निघायचं. परत 4-5 दिवस पूर्ण समुद्रातच राहायचं, परत सॅटर्डे संडेला रिटर्न. डेंजर लाईफ आहे, इंटरेस्टिंग आहे. तर प्रत्येक झेंडा वेगवेगळा आहे. इथं तिरंगा, इथं पण तिरंगा. इथे वेगळाच आहे, इथं हा वेगळाच आहे. प्रत्येक झेंडा वेगळा. काय विषय काय माहीत नाही, आपल्याला त्याचं नॉलेज नाही. सो काय बोलू शकतो. आयुष्यातला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मच्छी मार्केट एक्सप्लोर करायचा. पहिला लुक असं असतं. फर्स्ट टाइम ताजे तवाने आलेले. त्याच्या सुरमई कशी दिले? कोणती घेणार आहेत आपण? सुरमईच्या गाजी. आपण कोणते घेणार आहे? कोणता आहे पापलेट? हा कोणता आहे? काय करायचं, घ्यायचं असं फ्रेश कळतं का? हो, गेलं आता मला काय कळते काय माहिती, त्या म्हणून दाखवून राहिलं. काय कळतं याचं पण? हां, लाल असतं कळलं. पांढरा झालेलं आहे. अरे पांढरा झालेलं आहे. तर फायनली आपण पोहोचलो आहेत मोस्ट अवेटेड बीच इन कोकण, आरेवारी बीच. इथे जायचा रोड असा आहे, असा रोड आहे. मी आलो सनसेटच्या टाइमला. सनसेट आणि हा आहे आपला फायनल आरेवारी बीच.
आहे